हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. मी आहे ऐश्वर्या. हा आपला 6वा मॉक टेस्टचा व्हिडिओ आहे ज्यात आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे 50 अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. जसं की तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र सेट 2021 पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी आम्ही ही नवीन सिरीज लॉन्च केली आहे ज्यामध्ये आपण मॉक टेस्ट बघतोय आणि आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे. तुम्ही तो प्रश्न वाचा, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात आणि कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर प्रश्न सोडवून झाल्यावर मी तो प्रश्न सोडवणारच आहे, तर तुम्ही बघा, तुमचा आन्सर चेक करा आणि तुमचा जितकाही स्कोर आलाय तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून मला कळवा की तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत. आणि एक खूपच महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे मला, ती म्हणजे की या फर्स्ट पेपरसाठी महाराष्ट्र सेट 2021 पेपर 1 साठी आम्ही जी नवीन टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये 40 तुम्हाला फुल सिलेबसवर टेस्ट सिरीज अवेलेबल करून देत आहोत आम्ही. सोबतच तुम्हाला प्रिव्हियस इयरचे 2011 ते 2020चे सर्व प्रश्न टेस्ट सिरीज स्वरूपातच मिळणार आहेत आणि या दोघांचे पण तुम्हाला PDF सोल्युशन्स मिळणार आहेत. ठीक आहे. सोबतच तुम्हाला फुल सिलेबसचे नोट्स आहेत, फुल सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर्स आहेत. पण जर का तुम्ही म्हणाल की तुम्हाला या नोट्सची काय गरज आहे, तर हे नोट्स तुम्हाला लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी कामी येणार आहेत, जे अगदीच बुलेट पॉईंट्स थ्रू तुम्हाला कळतील, तुम्हाला देण्यात येतील. आणि हे जे फुल सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर्स आहे हे पण तुमची अंडरस्टँडिंग बूस्ट करेल. आता जर तुम्ही म्हणाल की ह्या टेस्ट सिरीजला लावून आम्ही काय करणार आहे, तर लास्टचे हे काहीच दिवस बाकी आहेत आणि या लास्ट दिवसांमध्ये आपल्याला आपली प्रॅक्टिस अगदी बरोबर केली पाहिजे. ती प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला या क्वेश्चन स्वरूपात प्रोव्हाइड करतो आहोत. सोबतच आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला 70+ स्कोर येईल नक्कीच जर का तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन कराल तर, कारण तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल. तुम्हाला बरेच क्वेश्चन मिळणार आहेत इथे प्रॅक्टिस करायला. सोबतच काही ना काही क्वेश्चन्स रिपीट होण्याचे चान्सेस तर असतातच. ठीक आहे. आता जर का तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स नसतील पाहिजे तर तुम्ही फक्त 999 इतकी फीस पे करून या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा मग जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे आहेत तर तुम्ही 1499 इतकी फीस पे करून या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा. सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला MH सेट असं लिहून तुमचा कोर्स निवडायचा आहे आणि तिथून पण तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे आणि स्टार्ट करूया आपल्या प्रश्नांना. तर पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतोय की डिस्कशन मेथड कॅन बी यूज्ड वेन, म्हणजे चर्चा पद्धती कधी वापरू शकतो आपण, जेव्हा टॉपिक इझी असतो तेव्हा, किंवा जेव्हा टॉपिक डिफिकल्ट असतो तेव्हा, किंवा तो खूप डिफिकल्ट असला तेव्हा, किंवा वरील सर्वच. तर करेक्ट आन्सर इज जेव्हा टॉपिक डिफिकल्ट असला तेव्हा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टीचिंग एड, म्हणजे खालीलपैकी कोणतं अध्यापन मदत आहे. ओके. करेक्ट आन्सर इज वरील सर्वच. नेक्स्ट, द मेन एम ऑफ टीचिंग, टीचिंगचं मुख्य उद्दिष्ट काय. फक्त थिंकिंग डेव्हलप करणं, किंवा फक्त रिझनिंग डेव्हलप करणं, की दोघं पण, किंवा फक्त इन्फॉर्मेशन देणं. करेक्ट आन्सर इज सी, थिंकिंग आणि रिझनिंग दोन्ही डेव्हलप करणं. नेक्स्ट, द क्वालिटी ऑफ टीचिंग इज रिफ्लेक्टेड बाय, म्हणजे अध्यापनाची गुणवत्ता प्रतिबिंबित होते कशामुळे. स्टुडंट्स नेमके किती पास होत आहेत त्याच्यामुळे, की मग क्लासमध्ये किती अटेंडन्स आहे त्याच्यामुळे, की मग स्टुडंट कुठल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स विचारतायत त्यामुळे, की मग क्लास सुरू असताना किती सायलेन्स आहे क्लासमध्ये त्यामुळे. तर करेक्ट आन्सर इज स्टुडंट्स कुठल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स विचारतायत त्यामुळे. नेक्स्ट, काय म्हणते प्रश्न, द प्रेझेंट ॲन्युअल एक्झामिनेशन पॅटर्न, म्हणजे जो वार्षिक परीक्षा प्रणाली होती ती काय करायची, तर रॉट लर्निंगला प्रमोट करायची, किंवा मग स्टडी हॅबिट्स म्हणजे गुड स्टडी हॅबिट्सला प्रमोट नाही करायची, किंवा मग ती रेग्युलरिटी क्लासमध्ये एनकरेज नाही करायची. करेक्ट, किंवा मग वरील सर्वच. तर करेक्ट आन्सर इज वरील सर्वच. नेक्स्ट, हा प्रश्न आपल्याला काय म्हणतोय, टीम टीचिंग जे असते
इट हॅज अ पोटेन्शियल टू डेव्हलप व्हॉट, म्हणजे टीम टीचिंगमध्ये काय विकसित करण्याची क्षमता आहे. तर कॉर्पोरेशन किंवा मग स्पर्धात्मक स्पिरिट किंवा मग इट हायलाइट्स द गॅप इन ईच अदर्स टीचिंग, म्हणजे एकमेकांच्या शिकवणीतील अंतर ठळक करून सांगणं किंवा मग एकमेकांच्या शिकवणीतील पूरक असण्याची सवय, म्हणजे टू सप्लिमेंट ईच अदर्स टीचिंग. बिल्कुल करेक्ट आन्सर इज टू सप्लिमेंट ईच अदर्स टीचिंग. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओपन बुक एक्झामिनेशन, म्हणजे ओपन बुक एक्झामिनेशनचे कुठले वैशिष्ट्य आहे म्हणताय. पहिला, स्टुडंट बिकम सिरियस किंवा मग इट कंपील्स स्टुडंट अटेंडन्स सुधारते किंवा मग इट रिड्युसेस एक्झामिनेशन अँझायटी अमंग स्टुडंट्स, म्हणजे परीक्षेमुळे जी विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्मित होते त्याला तो कमी करतो. ऑफकोर्स द करेक्ट आन्सर इज डी, इट रिड्युसेस द एन्झायटी अमंग द स्टुडंट्स. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. तर पहिलं की कम्युनिकेटर जो आहे तो सॉफ्ट स्पोकन असला पाहिजे, मऊ बोलणारा असला पाहिजे. की त्यात टॉलरन्स पॉवर असायला पाहिजे, म्हणजे सहनशक्ती असायला हवी. आणि फोर्थ काय म्हणते की कम्युनिकेटर शुड हॅव गुड पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे. करेक्ट आन्सर काय आहे, कम्युनिकेटर शुड हॅव फाईन सेन्सेस. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा हा प्रश्न काय म्हणतोय, अन इफेक्टिव्ह टीचर इज द वन हू, एक प्रभावी शिक्षक तो आहे जो क्लासला कंट्रोल करू शकतो किंवा स्टुडंट्सला मोटिवेट करू शकतो किंवा असाइनमेंट्स जे आहे ते केअरफुली चेक करू शकतो किंवा मग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सो द करेक्ट आन्सर इज जो स्टुडंट्सला अभ्यास करण्यासाठी किंवा शिक्षणासाठी प्रेरित करू शकतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंप्राइजेस टीचिंग स्किल्स, एक्सप्लेनिंग, क्वेश्चनिंग, ब्लॅकबोर्ड रायटिंग की वरील सर्वच. करेक्ट आन्सर इज वरील सर्वच. नेक्स्ट, which of the following statement is most appropriate. Teachers are born, टीचर्स जन्माला येतात किंवा टीचर्स कॅन टीच, टीचर्स शिकवू शकतात किंवा लेक्चर मेथड कॅन बी यूज्ड फॉर डेव्हलपिंग थिंकिंग, म्हणजे व्याख्यान पद्धतीचा वापर विचार विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा टीचर्स हेल्प कॅन क्रिएट इन अन स्टुडंट अ डिझायर टू लर्न, शिक्षकांची मदत विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा निर्माण करू शकते. द करेक्ट आन्सर इज लास्ट, शिक्षकांची मदत विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा निर्माण करू शकते. ओके, नेक्स्ट, भारतीय इतिहासाचे पहिले भारतीय इतिहासकार कोण होते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. पहिलं काय म्हणताय, सिलेबस इज द पार्ट ऑफ करिक्युलम. मग काय म्हणतात, सिलेबस इज अन ॲनेक्शर टू द करिक्युलम. ॲनेक्शर म्हणजे एक्सटेन्शन म्हणू शकतो आपण. मग विशिष्ट विद्यापीठाशी संगलित सर्व शिक्षण संस्थेमध्ये अभ्यासक्रम समान आहे की मग विशिष्ट विद्यापीठाशी संगलित सर्व शिक्षण संस्थेमध्ये अभ्यासक्रम सारखा नसतो. सो द करेक्ट आन्सर इज सिलेबस इज द पार्ट ऑफ करिक्युलम. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्स्ट्रक्शनल मटेरियल. पहिला, ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता. दुसरा, ऑडिओ कॅसेट. तिसरा, प्रिंटेड मटेरियल. चौथा, ओव्हरहेड प्रोजेक्टर. अँड द करेक्ट आन्सर इज ट्रान्सपरन्सी. 16. नेक्स्ट, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. पहिला, व्याख्यान पद्धती जी आहे हा एक मार्ग आहे, और इट इज अ वे प्रोसेस, वन वे प्रोसेस, एक मार्ग प्रक्रिया आहे. दुसरं काय म्हणते की लेक्चर मेथड जो आहे इट कॅन डेव्हलप रिझनिंग, म्हणजे व्याख्यान पद्धत तर्क विकसित करू शकतो. बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग काय म्हणते, लेक्चर मेथड कॅन डेव्हलप नॉलेज, तो नॉलेज डेव्हलप करू शकतो.
ड्युरिंग लेक्चर मेथड वन स्टुडंट नेक्स्ट, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? पहिलं, लेक्चर मेथड इज अ वन वे प्रोसेस, म्हणजे एक मार्ग प्रक्रिया आहे. दुसरं म्हणताय लेक्चर मेथड कॅन डेव्हलप रिझनिंग, म्हणजे हा तर्क विकसित करू शकतो. तिसरं म्हणताय की तो डेव्हलप करू शकतो नॉलेज. चौथं म्हणताय ड्युरिंग लेक्चर मेथड स्टुडंट्स आर पॅसिव्ह. म्हणजे व्याख्यान पद्धतीच्या दरम्यान विद्यार्थी जे आहे ते निष्क्रिय असतात. करेक्ट आन्सर आहे की हा तर्क डेव्हलप करू शकतो, हे चुकीचं आहे. नेक्स्ट, उच्च शिक्षण स्तरावर शिकवण्याचे मुख्य उद्दिष्ट कुठले? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग ॲट हायर एज्युकेशनल लेवल? पहिला, इन्फॉर्मेशन देणं. दुसरा, स्टुडंट्सला एक्झाम पास करायला प्रिपेअर करणं. तिसरा, टू डेव्हलप द कॅपॅसिटी टू टेक डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी डेव्हलप करणं. किंवा मग स्टुडंटला मोटिवेट करणं क्वेश्चन विचारायसाठी लेक्चरच्या दरम्यान. करेक्ट आन्सर इज टू डेव्हलप द कॅपॅसिटी टू टेक डिसिजन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी काय बरोबर आहे? पहिलं, व्हॅलिडिटी एन्श्युअर्स रिलायबिलिटी, म्हणजे वैधता विश्वसनीयतेला सुनिश्चित करतो. किंवा रिलायबिलिटी एन्श्युअर्स व्हॅलिडिटी, म्हणजे विश्वसनीयतेमुळे वैधता सुनिश्चित होते. की मग रिलायबिलिटी डज नॉट डिपेंड अपॉन ऑब्जेक्टिव्हिटी, कुठल्याही वस्तुनिष्ठेवर विश्वसनीयता अवलंबून नाही. किंवा मग रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी आर इंडिपेंडेंट ऑफ इच अदर, म्हणजे विश्वसनीयता आणि वैधता एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. करेक्ट आन्सर इज लास्ट, ते एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स इव्हॅल्युएशन? खालीलपैकी कोणते मूल्यमापन दर्शवते? पहिला, राम गॉट 45 मार्क्स आउट ऑफ 200. रामला 200 पैकी 45 गुण मिळाले. दुसरा, मोहन गॉट 38% इन इंग्लिश. मोहनला इंग्रजीमध्ये 38% गुण मिळाले. तिसरा, श्याम गॉट फर्स्ट डिव्हिजन. सर्वच. शिक्षक जे असतात ते शिक्षणासाठी व्हिज्युअल ॲड्स वापरतात. का बरं? ते सिंपल असतात म्हणून, किंवा मग ते जलद लवकर होतात म्हणून, किंवा मग ते इंटरेस्टिंग असतात म्हणून, किंवा मग ते मोर नॉलेजेबल असतात म्हणून. करेक्ट आन्सर इज ते इंटरेस्टिंग असतात म्हणून. नेक्स्ट, द टीचर्स रोल ॲट हायर एज्युकेशनल लेवल इज टू. उच्च शिक्षण स्तरावर शिक्षकांची भूमिका अशी आहे: स्टुडंटला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा, स्टुडंटला सेल्फ लर्निंगसाठी प्रमोट करायचं, किंवा मग स्टुडंटला हेल्प करायचं त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये, किंवा मग त्यांना एनकरेज करायचं हेल्दी कॉम्पिटिशन्स करायला. करेक्ट आन्सर इज त्यांना सेल्फ लर्निंग प्रमोट करायची. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग टीचर्स वुड यू लाईक द मोस्ट? कुठल्या प्रकारचे टीचर्स तुम्हाला सर्वात जास्त आवडतील? जे पंक्च्युअल असतील ते, किंवा ज्यांचं रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, म्हणजे संशोधनाची योग्यता ज्यांना आहे ते, किंवा मग जे अम्यूज करतात स्टुडंट्सला, म्हणजे विद्यार्थ्यांची जे थट्टा करतात ते, किंवा मग जे लविंग आहेत आणि ज्यांना हाय आयडियलिस्टिक फिलॉसॉफी, म्हणजे उच्च आदर्शवादी तत्वज्ञ आहेत ते. करेक्ट आन्सर इज ज्यांना रिसर्च ॲप्टिट्यूड आहे ते. नेक्स्ट, मायक्रो टीचिंग इज मोस्ट इफेक्टिव्ह फॉर द स्टुडंट टीचर, म्हणजे विद्यार्थी शिक्षकांसाठी सूक्ष्म शिक्षण सर्वात प्रभावी आहे. केव्हा? प्रॅक्टिस टीचिंगच्या आधी, प्रॅक्टिस टीचिंगच्या दरम्यान, प्रॅक्टिस टीचिंगच्या नंतर, किंवा वरील काहीच नाही. करेक्ट आन्सर इज प्रॅक्टिस टीचिंगच्या दरम्यान. नेक्स्ट, विच इज द लीस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन टीचिंग? शिक्षणात सर्वात कमी महत्त्वाचा घटक कुठला? स्टुडंट्सला पनिश करणं, किंवा मग लेक्चर इम्प्रेसिव्ह वेमध्ये देणं, क्लासमध्ये डिसिप्लिन मेंटेन करणं, की मग ब्लॅकबोर्डवर स्केच आणि डायग्राम बनवणं. करेक्ट आन्सर इज स्टुडंटला पनिश करणं. नेक्स्ट,
वर्बल गायडन्स इज लीस्ट इफेक्टिव्ह इन द लर्निंग ऑफ. कशासाठी वर्बल गायडन्स लीस्ट इफेक्टिव्ह आहे? कौशल्यांसाठी, ॲटिट्यूडसाठी, ॲप्टिट्यूडसाठी की रिलेशनशिपसाठी? कौशल्यांसाठी. नेक्स्ट, if a parent approaches the teacher to do some favor to his or her ward in the examination, the teacher would. जर एखाद्या पालकांनी शिक्षकांकडे परीक्षेत त्याच्या वार्डला किंवा त्याच्या मुलाला किंवा मुलीला काही उपकार करण्यास संपर्क केला, तर त्या परिस्थितीत टीचर काय करेल? त्याला हेल्प करायचा प्रयत्न करेल, किंवा नम्रपणे आणि ठामपणे नकार देईल, किंवा त्याला दूर जाण्यास उद्धटपणे विचारेल, किंवा त्याला त्या अटींमध्ये बोलू नका असं म्हणेल, किंवा त्या टर्म्सवर बोलू नका असं म्हणेल. करेक्ट आन्सर इज त्याला पोलाइटली आणि फर्मली नकार देईल. नेक्स्ट, द मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्पज ऑफ लर्निंग. शिक्षणाचा सर्वात योग्य हेतू काय? पर्सनल ॲडजस्टमेंट, बिहेवियरमध्ये मॉडिफिकेशन, वर्तनात बदल, किंवा सोशल आणि पॉलिटिकल अवेअरनेस, किंवा प्रिपेअरिंग वनसेल्फ फॉर एम्प्लॉयमेंट, जॉबसाठी स्वतःला रेडी करणं. आन्सर काय आहे? मॉडिफिकेशन इन बिहेवियर. नेक्स्ट, द स्टुडंट हू कीप ऑन आस्किंग क्वेश्चन इन द क्लास शुड बी एनकरेज टू कंटिन्यू क्वेश्चनिंग, म्हणजे त्यांना प्रश्न सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे, किंवा लेक्चर दरम्यान अडथळा न आणण्यास सल्ला दिला पाहिजे, किंवा वर्गानंतर शिक्षकांना भेटायचा सल्ला दिला पाहिजे, किंवा मग स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. करेक्ट आन्सर इज स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यात प्रोत्साहित केलं पाहिजे. नेक्स्ट, मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स इज पॉसिबल इन टीचिंग थ्रू. अध्यापनात विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त सहभाग शक्य आहे लेक्चर मेथड थ्रू, की टेक्स्टबुक मेथड थ्रू, की ऑडिओ व्हिज्युअल ॲड्स थ्रू, की डिस्कशन मेथड थ्रू? करेक्ट आन्सर इज डिस्कशन मेथड थ्रू. नेक्स्ट, यूज ऑफ रेडिओ फॉर हायर एज्युकेशन इज बेस्ड ऑन द प्रिझम्पशन्स ऑफ. उच्च शिक्षणासाठी रेडिओचा वापर खालील गोष्टींवर आधारित आहे. पहिला, की तो एका टीचरला दीर्घकाळापर्यंत रिप्लेस करू शकतो, किंवा सर्वांनाच रेडिओ सेटची ॲक्सेस असते, प्रत्येकाकडे जवळपास रेडिओ असतो, किंवा मग एनरिचिंग करिक्युलम बेस्ड इन्स्ट्रक्शन्स, अभ्यासक्रमावर आधारित सूचना समृद्ध करणे, किंवा अदर मीन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स गेटिंग आउटडेटेड. जे शिक्षणाचे बाकीचे मेथड्स आहेत, साधने आहेत, ते आउटडेट होत आहेत. करेक्ट आन्सर इज सर्वांना रेडिओ सेटचा ॲक्सेस असतो. मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक या वाक्याने शिक्षकाचा गौरव केला आहे, कारण ही इज अ ग्रेट पॅट्रियॉट, तो एक देशभक्त, महान देशभक्त आहे, की मग ही इज अ ग्रेट रिफॉर्मर ऑफ द सोसायटी, सोसायटीचा महान सुधारक आहे, किंवा मग तो मानवतेचे उच्च मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. ही ट्रान्समिट्स हाय व्हॅल्यूज ऑफ ह्युमॅनिटीज टू द स्टुडंट, की मग ही हॅज टू प्ले ऑल द वायटल रोल्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सोसायटी. त्याला समाजाच्या संदर्भात सर्व महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. करेक्ट आन्सर इज तो ह्युमॅनिटीच्या, मानवतेच्या सर्व मूल्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. नेक्स्ट, द इम्पॉर्टंट किंवा मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फेल्युअर फॉर अ टीचर लाईज इन द एरिया. शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्त्वाचे कारण खालील भागात आहे. वर्बल ॲबिलिटी म्हणजे शब्दांची क्षमता, किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप, किंवा मग स्ट्रिक्ट हँडलिंग ऑफ स्टुडंट, किंवा मग लॅक ऑफ कमांड ओव्हर द नॉलेज ऑफ अ सब्जेक्ट, विषयावरील ज्ञानावर अज्ञेचा अभाव. करेक्ट आन्सर इज लॅक ऑफ कमांड ओव्हर नॉलेज. नेक्स्ट, अ टीचर कॅन एस्टॅब्लिश रॅपिड विथ हिज स्टुडंट, म्हणजे शिक्षक जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांशी संबंध स्थापित करू शकतो. कधी? जर का त्याने त्याच्या गाईडचा रोल प्ले केला तर, किंवा तो एक अथॉरिटी, फिगर ऑफ अथॉरिटी बनला तर, किंवा मग तो स्टुडंटचा फ्रेंड बनला तर, किंवा मग इम्प्रेसिंग द स्टुडंट्स विथ द नॉलेज अँड स्किल, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्याने तो प्रभावित करेल तर. करेक्ट आन्सर इज विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्याने प्रभावित करेल तर.
नेक्स्ट, एज्युकेशन इज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ. एज्युकेशन जो आहे, शिक्षण जो आहे, तो एक शक्तिशाली साधन आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं, की मग कल्चरल ट्रान्सफॉर्मेशनचं, की मग पर्सनल ट्रान्सफॉर्मेशनचं, की मग वरील सर्वच. करेक्ट आन्सर इज वरील सर्वच. नेक्स्ट, विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त आत्मसाक्षात्कारासाठी शिक्षकाचे मोठे योगदान याद्वारे प्रभावित होते. फर्स्ट, स्ट्रिक्ट कंट्रोल ऑफ द क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. दुसरं, कॉन्स्टंट फुलफिलमेंट ऑफ स्टुडंट्स नीड्स, म्हणजे विद्यार्थ्यांची गरज सतत पूर्ण करणे. किंवा शैक्षणिक मानकांचा कडक मजबूतीकरण, म्हणजे स्ट्रिक्ट रेनफोर्समेंट ऑफ अकॅडमिक स्टँडर्ड्स. किंवा सेन्सिटिव्हिटी ऑफ स्टुडंट्स नीड्स, गोल्स अँड पर्पसेस, विद्यार्थ्यांच्या गरजा, ध्येये आणि हेतूंसाठी संवेदनशील. करेक्ट आन्सर इज लास्ट ऑप्शन. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू स्वामी विवेकानंद, टीचर्स सक्सेस डिपेंड्स अपॉन. स्वामी विवेकानंदांनुसार किंवा त्यांच्या मते शिक्षकाचं यश कशावर अवलंबून असतं. पहिलं, हिज प्रोफेशनल ट्रेनिंग अँड क्रिएटिव्हिटी. किंवा मग दुसरं, हिज रियुनिकेशन ऑफ पर्सनल गेन अँड सर्व्हिस टू अदर, म्हणजे त्याचा वैयक्तिक लाभ व इतरांची सेवा याचा त्याग. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदांनुसार टीचरचा जो सक्सेस आहे तो कशावर डिपेंड करतो. पहिला, त्याच्या प्रोफेशनल ट्रेनिंग आणि क्रिएटिव्हिटीवर. दुसरा, की तो किती त्याग करू शकतो. तिसरा, हिज मास्टरी ऑन सब्जेक्ट अँड कॅपॅसिटी टू कंट्रोल द स्टुडंट्स, विषयावरचं त्याचं प्रभुत्व आणि स्टुडंट्सला नियंत्रित करण्याची क्षमता. किंवा मग हिज कॉन्सन्ट्रेशन ऑन हिज वर्क अँड ड्युटीज विथ अ स्पिरिट ऑफ ओबिडियन्स टू गॉड, म्हणजे देवाच्या नेक्स्ट, अकॉर्डिंग टू स्वामी विवेकानंद, टीचर्स सक्सेस डिपेंड्स ऑन. पहिला, त्याची प्रोफेशनल ट्रेनिंग आणि क्रिएटिव्हिटी. किंवा मग रिन्युसिएशन ऑफ पर्सनल गेन्स अँड सर्व्हिसेस टू द अदर्स, म्हणजे वैयक्तिक लाभ आणि इतरांची सेवा यांचा त्याग. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदांनुसार टीचरचा सक्सेस कशावर डिपेंड करतो. इट डिपेंड्स अपॉन द वैयक्तिक लाभाचा त्याग आणि दुसऱ्यांची सतत सेवा. नेक्स्ट, ऑन द फर्स्ट डे ऑफ हिज क्लास, इफ अ टीचर इज आस्क्ड बाय द स्टुडंट टू इंट्रोड्यूस हिमसेल्फ, ही शुड. वर्गाच्या पहिल्या दिवशी जर का टीचरला स्टुडंट्सनी म्हटलं की त्यांना स्वतःला इंट्रोड्यूस करा, तर त्यांनी काय करायला पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे की म्हणजे त्यांनी आपल्याबद्दल ब्रीफमध्ये सांगायला पाहिजे, किंवा मग वर्गानंतर स्टुडंट्सला भेटायचा सल्ला दिला पाहिजे, किंवा मग इग्नोर करायला पाहिजे आणि सरळ शिकवणं सुरू करायला पाहिजे, किंवा मग स्टुडंट्सला त्यांच्या या अनवॉन्टेड डिमांडबद्दल स्कोल्ड केलं पाहिजे, रागवलं पाहिजे. करेक्ट आन्सर इज आपल्याबद्दल ब्रीफमध्ये सांगितलं पाहिजे. नेक्स्ट, अ टीचर्स मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंजेस.
सर्वात महत्त्वाचं आव्हान टीचरला कोणतं असतं? पहिलं, क्वेश्चन पेपर काढणं, किंवा मग दुसरं, स्टुडंट्सला होमवर्क करायला लावणं, तिसरं, क्लासरूममध्ये डिसिप्लिन मेंटेन करणं, चौथं, टू मेक टीचिंग लर्निंग प्रोसेस एन्जॉयबल, म्हणजे अध्यापन आणि शिक्षण ही प्रक्रिया जी आहे ती आनंददायी करणं. करेक्ट आन्सर इज लास्ट ऑप्शन. नेक्स्ट, व्हॅल्यू एज्युकेशन स्टँड्स फॉर. मूल्य शिक्षण म्हणजे काय? सद्गुणांचा प्रसार, की मग मेकिंग अ स्टुडंट हेल्दी, विद्यार्थ्यांना निरोगी बनवणं, किंवा मग नोकरी मिळवण्यास मदत करणं, किंवा मग व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं, म्हणजे पर्सनॅलिटीला ऑल राऊंड डेव्हलप करणं. करेक्ट आन्सर इज सद्गुणांचा प्रसार करणं. नेक्स्ट, जेव्हा सामान्य विद्यार्थी वर्गात अनियमितपणे वागतो तेव्हा तुम्ही काय कराल? विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष कराल, किंवा वर्गानंतर विद्यार्थ्याशी बोलाल, किंवा मग त्याला तेव्हाच्या तेव्हा क्लास सोडून जाण्यास सांगाल, किंवा तिथे आणि तेव्हाच त्या स्टुडंटला रागवाल किंवा माराल. तर तुम्ही काय कराल? वर्गानंतर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न कराल. नेक्स्ट, लिखित साहित्याचे चांगले मूल्यांकन यावर आधारित नसावे. लॉजिकल प्रेझेंटेशन हे तर इम्पॉर्टंट आहे. मग भाषिक अभिव्यक्ती, लिंग्विस्टिक एक्सप्रेशन्स हे पण इम्पॉर्टंट आहे. कॉम्प्रिहेन्शन ऑफ सब्जेक्ट, विषयाचं आकलन, की मग ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस व्हॉट एव्हर इज रेड. करेक्ट आन्सर इज विषयाचं आकलन. गुड इव्हॅल्युएशन ऑफ रिटन मटेरियल शुड नॉट बी बेस्ड ऑन विषयाचं आकलन. नेक्स्ट, वाय डू टीचर्स यूज टीचिंग एड? स्टुडंटच्या अटेन्शनसाठी, की मग टीचिंग एकदम मनोरंजक बनवायसाठी, किंवा मग स्टुडंट्स अटेंटिव्ह असले पाहिजे म्हणून, किंवा मग टू टीच विदिन अंडरस्टँडिंग लेवल्स ऑफ स्टुडंट्स. करेक्ट आन्सर इज स्टुडंट्सच्या समजण्याच्या पातळीवर शिकवण्यासाठी. नेक्स्ट, ॲटिट्यूड, कन्सेप्ट, स्किल्स आणि नॉलेज हे सर्व प्रोडक्ट्स कसले आहेत? हेरिडिटी, लर्निंग, रिसर्च की एक्सप्लेनेशन. करेक्ट आन्सर इज लर्निंग. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग गिव्स मोर फ्रीडम टू द लर्नर टू इंटरॅक्ट? म्हणजे खालीलपैकी कोणते शिकणाऱ्याला संवाद साधण्याचे अधिक स्वातंत्र्य देतो? चित्रपटाचा वापर, एक्सपर्टचं लेक्चर, किंवा मग ग्रुप डिस्कशन, किंवा मग टी व्हीवर जे प्रोग्राम्स असतात त्याच्यामुळे. करेक्ट आन्सर इज ग्रुप डिस्कशन. नेक्स्ट, which of the following is not a product of learning? Attitude, concept, maturation की knowledge? Correct answer is maturation. Next, जे विद्यापीठ स्वतःच्या चॅनलद्वारे, म्हणजे द युनिव्हर्सिटी विच टेलिकास्ट इंटरॅक्शन एज्युकेशनल प्रोग्राम्स थ्रू इट्स ओन चॅनल, त्या युनिव्हर्सिटीचं नाव काय? पुणे युनिव्हर्सिटी, ओस्मानिया युनिव्हर्सिटी, अन्नामलाई युनिव्हर्सिटी की इग्नो म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ? अँड द आन्सर इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. नेक्स्ट, बाय विच ऑफ द फॉलोइंग मेथड द ट्रू इव्हॅल्युएशन ऑफ द स्टुडंट इज पॉसिबल? रचनात्मक मूल्यमापन, किंवा मग सतत मूल्यमापन, किंवा मग इव्हॅल्युएशन ट्वाइस अ इयर, किंवा मग ॲट द एंड ऑफ द कोर्स? Correct answer is continuous evaluation. Next, who has signed the MOU for the accreditation of teacher education institutions in India? Correct answer is NCTE and NAC. Next, as per the NCTE norms, what should be the staff strength for the unit of 100 students at B.Ed level? Correct answer is 1+10. Last question. In a lively classroom situation, there is likely to be सजीव वर्गात परिस्थितीत
असण्याची शक्यता आहे. कुठली? कंप्लीट सायलेन्स, किंवा मग अधूनमधून हसण्याची गर्जना, किंवा मग लाऊड डिस्कशन अमंग स्टुडंट्स, किंवा मग फ्रिक्वेंट टीचर आणि स्टुडंटचे डायलॉग. करेक्ट आन्सर इज वारंवार शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा संवाद. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.